सरकारनं कांदा निर्यातीला, पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला आता परवानगी दिलेली आहे। जवळपास 99,000 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यात करण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र त्यामध्ये इतर कोणत्याही राज्याचा समावेश नव्हता। त्यामुळे त्या सगळ्या राज्यांनी केंद्राला प्रश्न विचारला होता की आम्ही आमचा कांदा का निर्यात करू नये, आणि टीकेची झोड सुद्धा उठवली होती। वेगवेगळ्या प्रकारची टीका करण्यात आली होते, प्रश्न विचारण्यात आले होते, आणि त्यानंतर केंद्र सरकारने आज एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला। केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली। जवळपास 99,000 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे, आणि हा कांदा आजूबाजूच्या देशांना निर्यात करू शकतो असं म्हटलंय। यामध्ये बांगलादेश, यूएई, भूतानला कांदा आता पाठवण्यात येणार आहे। शेतकरी नेते अजित नवले सध्या आपल्या सोबत फोन लाईन वरून आहे। नवलेजी, खरं तर आता केंद्राने एक मोठा निर्णय घेतलाय। जवळपास 99,000 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली। शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल या निर्णयाचा? मुळामध्ये सगळ्यात जास्त कांदा ज्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो ते शेतकरी जेव्हा कांदा निर्यात बंदी उठवा ही मागणी करत होते तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गुजरातचा कांदा मात्र निर्यात करायला परवानगी दिली गेली। त्याचा सगळ्याचा मोठा उद्रेकाचा परिणाम हा महाराष्ट्रात होईल, मतदानावर परिणाम होईल, म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचा परिणाम होईल असं तुम्ही म्हणताय, पण सध्या